ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन। नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत कांदा प्रश्नावरून ज्या तरुणाने घोषणाबाजी केली होती तो तरुण आपल्या सोबत आहे। तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत घोषणाबाजी केली होती कांदा प्रश्नावरून, तुम्ही आवाज उठवलात, नेमका तुम्हाला काय म्हणायचं होतं? माझा मुद्दा हा होता की देशाचे पंतप्रधान ज्यावेळी पिंपळगावला प्रचारासाठी येतात आणि ती कांद्याची पंढरी असलेला आमचा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी आमच्या प्रश्नांवर तुम्ही बोलायला पाहिजे। तुम्ही धार्मिक मुद्दे तिथे ते चर्चेला जाणं हे मला चुकीचं वाटलं आणि सातत्याने 15-20 मिनटं मी वेट केला की पंतप्रधान आत्ता तरी ह्या विषयावर बोलतील, पण पंतप्रधान तिथे त्या विषयावर बोललेच नाहीत आणि पर्यायाने मला त्या सगळ्या गोष्टींची चर्चा करावी लागली आणि मोदीजी तुम्ही कांद्यावर बोला ही घोषणा मी तिथे केली। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। नक्कीच शरद पवार देखील असं म्हणालेत की जो घोषणाबाजी करणारा माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे। आता तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, तुम्ही शरद पवारांचे कार्यकर्ते आहात का आणि भेटीमध्ये काय नेमकं तुम्हाला काय झालं? शरद पवारांनी तुम्हाला काय सांगितलं? पवार साहेबांनी पहिल्यांदा माझी विचारपूस केली, मला काही त्रास झाला का, या केसमध्ये काही गोवण्याचा प्रयत्न केला का असं सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं काही झालं नाही। मी पवार साहेबांना सांगितलं, पवार साहेबांनी ज्यावेळी सांगितलं की हा माझा कार्यकर्ता असेल तर मला अभिमान आहे, त्यामुळे सगळी यंत्रणा लक्ष देऊन होती, मला कुठेही त्रास झाला नाही आणि मला काल जामीनही मंजूर झाला। तुम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहात का? हो, नक्कीच। मी 2019 पासून आहे, पण त्या सभेत ज्यावेळी राष्ट्रवादीचा पण त्यावेळी मी जिथे गेलो त्यावेळी पवार साहेबांच्या नावाने कोणती घोषणा दिली नाही, मी कोणत्याही पक्षाच्या नावाने बोललो नाही। मी तिथे देशाच्या पंतप्रधानांना सामान्य नागरिक म्हणून आपल्या लोकशाही मार्गाने एकच प्रश्न केला की मोदी साहेब तुम्ही कांद्यावर बोला, कारण तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये आलात। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आशिया खंडातल्या नावाजलेल्या 2 बाजारपेठा आहेत आणि त्या ठिकाणी येऊन जर तुम्ही कांद्या प्रश्नावर बोलणार नसाल तर त्या सभेलाच अर्थ नव्हता आणि पर्यायाने मला बोलावं लागलं। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। पोलिसांनी तुम्हाला ज्यावेळी ताब्यात घेतलं त्यावेळी काय कारवाई करण्यात आली? तुम्हाला किती दिवस ठेवले? पोलिसांनी मला ताब्यात घेतलं त्या दिवशी सायंकाळी 3:30-4च्या दरम्यान आणि तिथून मला रात्री 9:30-10 वाजता सोडण्यात आलं। पोलिसांनी सगळी पार्श्वभूमी कुटुंबाची आणि काय करतात हे सगळं विचारलं आणि या तुम्ही पंतप्रधानांच्या सभेला का असं केलं, प्रोटोकॉल असतात पण तरीसुद्धा तुम्ही ते उधळून लावण्याचा प्रयत्न केला, तर मी कोणती सभा उधळण्याचा प्रयत्न केला नव्हता। मी फक्त माझा प्रश्न पंतप्रधानांपर्यंत पोचावा, पंतप्रधान मला 1 to 1 कधीच भेटणार नाही आहेत आणि पर्यायाने मला त्या सभेमध्ये त्यांना प्रश्न विचारावा लागला। काल माझ्यावर टीकाही झाली, भारतीताई पवारांनी हेही सांगितलं की हा स्टंट आहे, पण अजिबात हा स्टंट नव्हता। भारतीताई हेही म्हटल्या की तुम्ही दुसऱ्यांच्या स्टेजवर म्हणजे आमच्या स्टेजवर येण्यापेक्षा स्वतःच्या स्टेजवर विचारा। मला त्यांना एकच सांगायचं आहे की ताई, सत्ताधारी पक्षाला प्रश्न केला जातो, विरोधकांना नाही। नक्कीच भाऊ, धन्यवाद। आपण बघितलं ज्या तरुणानं नाशिकच्या पिंपळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत कांद्यावर बोला अशी घोषणा केली होती, त्या तरुणाने आता शरद पवारांची भेट घेतली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पावर्ड बाय सेन्सोडाइन।